कधी विचार केलाय का की काही अगदी सामान्य वाटणाऱ्या आरोग्य समस्यांवरचा उपाय आपल्या घरातच जवळजवळ फुकटात उपलब्ध असू शकतो? आज आपण अशाच एका पारंपरिक पण तितक्याच महत्वाच्या उपायाबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे खाण्याचा चुना. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया आपल्या रोजच्या दुखण्यांपासून आणि त्याच्या महागड्या उपायांपासून. मग बघूया की यावर नैसर्गिक उत्तर काय आहे. त्यानंतर एक सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे किडनी स्टोनचा, त्याचं उत्तर शोधूया. मग हा उपाय करण्याची योग्य पद्धत आणि शेवटी त्याचे इतर कोणकोणते फायदे सांगितले जातात हेही समजून घेऊया. आपल्यापैकी कित्येकांना सांधेदुखी, कंबरदुखी किंवा अपचनासारख्या समस्या रोजच्या जगण्याचा एक भाग वाटू लागतात. आणि मग आपण जातो महागड्या औषधांकडे. बघूया हा स्रोत याबद्दल काय सांगतो. आता हे बघा, सांध्यांमधून कटकट असा आवाज येणं किंवा सततची पाठदुखी, अपचनाचा त्रास, या सगळ्या वरवर वेगळ्या दिसणाऱ्या समस्या आहेत, बरोबर? पण या स्रोतानुसार या सगळ्यांवर एकच साधा उपाय असू शकतो. इंटरेस्टिंग आहे नाही का? ही यादी बघितली की लक्षात येतं की यात हाडांच्या दुखण्यापासून ते थेट पोटाच्या त्रासापर्यंत अनेक गोष्टी आहेत. आणि गंमत म्हणजे या सगळ्यांसाठी महागड्या गोळ्या घेण्याऐवजी एका घरगुती आणि नैसर्गिक पर्यायाबद्दल इथे सांगितलं जातंय. आणि इथेच खरा मुद्दा आहे. एका बाजूला आहेत प्रक्रिया केलेल्या महागड्या कॅल्शियमच्या गोळ्या आणि दुसऱ्या बाजूला आहे एक साधा, अगदी स्वस्तात मिळणारा नैसर्गिक पदार्थ. याच तुलनेवर या माहितीचा सगळा भर आहे. चला तर मग बघूया हा नैसर्गिक उपाय नक्की आहे तरी काय, त्याचं नाव आणि त्याची ओळख करून घेऊया. तर हा उपाय म्हणजे साधा खाण्याचा चुना, जो आपण अनेकदा पानात वापरलेला बघतो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर हे आहे कॅल्शियम कार्बोनेट, म्हणजे कॅल्शियमचा एक अगदी नैसर्गिक स्रोत. आणि आता येतो सगळ्यात आश्चर्याचा भाग, तो म्हणजे खर्च. या स्रोतानुसार या पूर्ण उपायाचा खर्च इतका कमी आहे की तो जवळजवळ काहीच नाहीये. आजच्या काळातल्या औषधांच्या खर्चाशी तुलना केली तर हा फरक खरंच खूप मोठा आहे. इथपर्यंत सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच डोकावला असेल की चुना खाल्ल्याने किडनी स्टोन तर होणार नाही ना? हा एक अत्यंत महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे, आणि या स्रोतामध्ये यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे बघा, हाच तो प्रश्न. आणि याचं उत्तर हो किंवा नाही असं सरळ नाहीये. यासाठी एक खूप महत्वाची अट आहे, एक इशारा आहे जो प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हाच तो सगळ्यात महत्वाचा नियम आहे. ज्यांना वारंवार किडनी स्टोन होण्याची प्रवृत्ती आहे त्यांच्यासाठी हा उपाय नाही. स्रोतानुसार त्यांनी फक्त चुनाच नाही तर बाजारात मिळणारं कोणतंही कॅल्शियम सप्लिमेंट टाळलेलंच बरं. ठीक आहे, मग ज्यांना किडनी स्टोनचा धोका नाहीये त्यांनी हा उपाय कसा करायचा? त्यासाठी एक अगदी अचूक पद्धत सांगितली आहे. चला ती काय आहे ते पाहूया. इथे ना 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. किती घ्यायचं? तर अगदी गव्हाच्या अर्ध्या दाण्याएवढं. 2. कसं घ्यायचं? पाण्यात मिसळून किंवा पानातून. 3. कधी घ्यायचं? सकाळी रिकाम्या पोटी. आणि 4. किती दिवस? फक्त 10 ते 11 दिवस सलग. या प्रत्येक गोष्टीचं पालन करणं महत्वाचं असल्याचं इथे सुचवलं आहे. आता फक्त सकाळचा उपाय करून भागत नाही, तर त्याला जोडून एक संध्याकाळचा नियमही सांगितला आहे. असं म्हटलंय की हा नियम संभाव्य दुष्परिणाम टाळतो आणि फायदे वाढवतो. ही पद्धत खूप सोपी आहे. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात फक्त 1 चमचा तूप मिसळून प्यायचं. असा दावा आहे की यामुळे शरीरात घेतलेलं कॅल्शियम नीट पचतं आणि किडनीवर कोणताही ताण येत नाही. आणि ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा संध्याकाळचा उपाय फक्त चुना घेणाऱ्यांसाठीच नाही, तर जे बाजारातल्या कॅल्शियमच्या गोळ्या घेतात ना त्यांच्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो असं ह्यात म्हटलंय. म्हणजे ही एक प्रकारे व्यापक आरोग्य टीप आहे. आतापर्यंत आपण फक्त हाडं आणि सांध्यांबद्दलच बोलत होतो, पण या स्रोतानुसार या उपायाचे फायदे इथेच संपत नाहीत. त्याची एक बरीच मोठी यादी आहे. ही यादी बघा जरा. ॲसिडिटी कमी करण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत, दातांच्या आरोग्यापासून ते अगदी बुद्धी तल्लख होण्यापर्यंत, या एका साध्या नैसर्गिक उपायाचे कितीतरी फायदे असल्याचा दावा इथे केला जातोय. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की खरंच असे साधे, सोपे, नैसर्गिक उपाय आपल्या रोजच्या आरोग्य समस्यांवर बाजारात मिळणाऱ्या महागड्या सप्लिमेंट्सना एक चांगला पर्याय ठरू शकतात का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.